Welcome all my friends who are aspiring for various competitive exams. So champions, welcome. I'm excited to be with you. आपण ही सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण राज्यसेवेमध्ये जे 400 मार्काचा जो एसे पेपर आहे है ना, 400 मार्काचा किंवा 400 वर्डचा, सॉरी बरेच वेळा मी 400 मार्क म्हणतो, 400 शब्दांचा जो एसे आहे 25 मार्काचा. त्या एसे मध्ये आपल्याला थोडंसं हे बघता येतं की आपण किती चांगल्या पद्धतीने वोकॅब एक्सप्रेस करू शकतो, किंवा ना आपल्याला जो 250 मार्क्सचा एसे आपल्याला जो लिहायचा आहे, कंपल्सरी एसे 1000 to 1200 वर्ड्सचा, त्याच्यासाठी ही एक तुम्हाला नेट प्रॅक्टिस आहे की तुम्ही किती चांगलं एक्सप्रेस करू शकता स्वतःला. जेव्हा आपण म्हणतो स्ट्रॉंग लिटररी स्किल्स, व्हॉट डज दिस फ्रेज स्ट्रॉंग लिटररी स्किल्स मीन? It means that you can read, you can comprehend, you can interpret, you can analyze, you can express yourself in effective words, writing style, persuasive style. असे खूप याचे आयाम आहेत, खूप पैलू आहेत, राईट? सो हा एसे पेपर मध्ये आपल्याला स्कोप आहे की आपण याच्या थ्रू आपली व्होकॅब्युलरी वाढवत नेऊ शकतो, जेणेकरून आपलं रायटिंग हे अपील होईल आणि आपल्या रायटिंग मध्ये समोरच्याला आपलं काहीतरी एक थॉट प्रोसेस त्याला रिफ्लेक्ट होईल, एक डायलॉग तयार होईल. तुमचा जो रीडर आहे, म्हणजे तुमच्या पेपरचा जो इव्हॅल्युएशन करणार आहे, ती व्यक्ती आणि तुमचा पेपर म्हणजे तुम्ही, याच्यात एक डायलॉग तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला आपली व्होकॅब्युलरी एनहान्स करत न्यायची आहे. प्लस we have to make sure that we are as close as title as we can be, as possible as it is, right? So आपल्याला टायटल पासून भरकटायचं नाहीये. प्लस गुड vocabulary, good way of expressing, correct sentence construction are the intricacies, are the expectations, right? So let's begin with another essay. Today we have got second essay that was in 2024 Rajya Seva Mains, State Services Mains, paper 1. So we have this essay 400 words चा, approx about 400 words, about 400 words. सो आता हा एक तुमच्यासाठी मी एक सॅम्पल घेऊन आलेलो आहे, लाईक सॅम्पल एसे, हाऊ यू कॅन राईट दिस, हाऊ यू कॅन एक्सप्रेस वेल, हाऊ यू कॅन tell, how you can convey the message to your evaluator that you are a person who knows words, you are a man of words, you are a man of language, you know English well, right? So my idea of a happy world. आता इथे my idea of a happy world म्हटलं की there may be several ideas that that a person may have, or ideas of a happy world may differ from person to person. So it is your idea of a happy world. So ऍक्च्युली बघायला गेलं तर ही जी हॅपी वर्ल्ड ही जी फ्रेज आहे, तर हे असं एक थोडंसं याच्यामध्ये ना परफेक्शन किंवा असं काहीतरी एक आयडियालिस्टिक अशी एक टर्म आहे ना. सो ही एक रिलेटिव्ह टर्म आहे, राईट? सो प्रत्येकाची हॅपी वर्ल्डची आयडिया ही वेगवेगळी असू शकते. तुम्हाला तुमची आयडिया ऑफ हॅपी वर्ल्ड एक्सप्रेस करायची आहे, राईट? ओके. सो आता बघा, जरासं आपण त्याला एक कॉन्व्हर्सेशनल टच दिला तर कसं होतं बघा, एक आपल्या एसेचा इम्पॅक्ट पडत जातो. हेच स्किल्स आपण जर का तिकडे 1000 to 1200 वर्ड्सच्या 250 मार्क्सच्या एसे मध्ये वापरले, कारण तो स्कोरिंग आहे तुमचा सब्जेक्ट, राईट? सो हे स्किल्स तुम्ही जर का तिथे वापरले तर डेफिनेटली यू कॅन स्कोर वेल इन दॅट पेपर ऑल्सो. आता याच्यामध्ये बघा, आपण सुरुवात काय केली आहे, इंट्रोडक्शन मध्ये. थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे आपण फक्त या टॉपिकची ओळख करून देतोय. इन अदर वर्ड असं पण म्हटलं जातं की इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर तुमच्या मनात काय आहे, तुम्ही काय सांगणार आहात. बॉडी ऑफ एसे म्हणजे तुम्ही जे सांगणार आहात त्याला एलॅबोरेट करून सांगणं, आणि कन्क्लुजन म्हणजे तुम्ही काय सांगितलं त्याचं समअप करणं. अगदी लेमॅन्स टर्म्स मध्ये आहे हे. ओके, नाव आपण इथे जरासं आता बघूया काय काय कशी सुरुवात आपल्याला करता येते की जेणेकरून the reader may feel that this essay is worth reading. It is good, a good piece of writing. So who on the planet hasn't thought of a happy world? आपण एका क्वेश्चननी सुरुवात केली, म्हणजे आपण एक कन्व्हर्सेशन चालू केलं, आपण एक पोएटिक टच दिला त्याला, आपण डायलॉग सारखी सुरुवात करून दिली की असं कोण आहे प्लॅनेट, आपल्या जगात असं कोण आहे की ज्यांनी कधीच आनंदी जगाची कल्पना केली नाहीये, असं कोणी असेल का? त्यानंतर हू कॅन क्लेम, असा कोणी क्लेम करू शकेल का की ज्याच्या मनात काहीच संकल्पना नाहीये हॅपी वर्ल्डची. मित्रांनो बघा, आपण कसं याला एक स्मूथ फ्लो देतो इंट्रोडक्शन पासनं, राईट? असं म्हणतात की इंट्रोडक्शन इज वेअर यू कॅन डू मोस्ट ऑफ द वर्क. म्हणजे थोडक्यात
काय म्हणतात ना की एक इंग्लिशमध्ये ऍज ऍज सम ऑफ यू मे बी अवेअर ऑफ दिस, इंग्लिशमध्ये एक देर इज अ सेइंग, एक म्हण आहे की यू डोंट गेट सेकंड चान्स टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन, राईट? सो बघा, ह्या इंट्रोडक्शन मधनं तुम्ही कुठल्या म्हणजे तुमचं कुठलं एक्सपोजर आहे, तुम्हाला किती एक्सपोजर आहे रायटिंगचं, तुम्ही किती चांगले रीडर आहात आणि रायटर आहात, हे सगळं तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये डिस्प्ले किंवा डेमॉन्स्ट्रेट करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. आता बघा, आपण हे असं एक सुरुवात करून केली आहे कन्व्हर्सेशनला, लाईक आईस ब्रेकर जस्ट सॉर्ट ऑफ. सो आपण म्हणतो ऑलमोस्ट नन, राईट? म्हणजे जणू काही कोणीच असं नसेल की ज्यांनी कधी कल्पना केली नाही आनंदी जगाची. सो आय टू, मी सुद्धा हॅव माय आयडिया ऑफ अ वर्ल्ड, असं वर्ल्ड जिथे वेअर हॅपीनेस प्रिव्हेल्स, जिकडे आनंद सगळीकडे असेल, है ना? लेट द ट्रुथ प्रिव्हेल. सो आपण जे म्हणतो की सत्याचा विजय हो, तसा हॅपीनेस विल प्रिव्हेल. इट मे साऊंड, आता आपण म्हणतोय की तुम्हाला असं वाटेल, म्हणजे आपण जेणेकरून तुम्ही तुमच्या रीडरशी डायलॉग साधत आहात की इट मे साऊंड अ बिट युटोपियन. आता हा जो वर्ड आहे ना युटोपियन, सो थॉमस मोर नावाचा एक रायटर होता. सो थॉमस मूरने जे पहिला हा वर्ड यूज केला होता, त्याचं जे एक त्यांनी लिहिलेलं एक बुक होतं, सो थॉमस मूर्स युटोपिया. आता हा जो युटोपिया असतो, या युटोपियामध्ये होतं काय की जस्ट वन सेकंड, ओके जस्ट वेट. ओके, बघा. ओके, सो हा जो युटोपिया युटोपिया जो असतो, तर ही युटोपिया म्हणजे काय असतं प्रकार, तर जस्ट वन सेकंड. युटोपिया म्हणजे परफेक्ट वर्ल्ड असतं, परफेक्ट वर्ल्ड की जिथे सगळं काही परफेक्ट आहे. एक आयडियालिस्टिक वर्ल्ड असतं, आयडियालिस्टिक असतं ते वर्ल्ड, जिथे काहीच चुकीचं नाही. सो थोडक्यात हा शब्द जो आहे ना, प्रॅक्टिकली ही संकल्पना पॉसिबलच नाहीये, पण आपल्याला एक संकल्पना द्यायची आहे. सो माझ्या म्हणजे युटोपिया आहे, तुम्ही म्हणताय की मला माहिती आहे की माझी कल्पना ही परफेक्ट वर्ल्डची वाटेल, युटोपियन वाटेल, की जी इमॅजिनरीच राहणार आहे, है ना? सो आयडियालिस्टिक वर्ल्ड, याला अजून वर्ड्स आहेत. यू मे से हेवन, युटोपिया कॅन बी कन्सिडर्ड हेवन, किंवा इट कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड पॅराडाईज. ओके, त्याच्यानंतर तुम्ही याला म्हणू शकता एलायझियम, एलायझियम पण म्हणू शकता युटोपियाला, एलायझियम. त्यानंतर तुम्ही युटोपियाला अजून एक सिनॉनिम आहे शांग्रीला, शांग्रीला, राईट? सो दिस इज युटोपिया. आता युटोपिया सारखाच एक अजून एक पार्ट असतो, युटोपिया सारखाच असतो तो, त्याला काय म्हणतात, तर मी म्हटलं युटोपिया सारखा असतो म्हणजे काय, तर त्याला म्हणतात, इट इज कॉल्ड सरियल किंवा ड्रीम लाईक. ओके, आता सरियल किंवा ड्रीम लाईक मध्ये जेव्हा आपण म्हणतो ड्रीम लाईक आणि सरियल, सरियल, सो ड्रीम लाईक, सरियल आणि युटोपिया याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे की हे सगळे रिअल नाहीयेत, हे सगळे रिअल नाहीयेत, हे पण रिअल नाही आहे, शब्दातच ड्रीम लाईक आहे. हे सर रिअल आहे, सर मीन्स अबाव, अबाव रियालिटी, सो हे पण रिअल नाहीये. युटोपिया सुद्धा रिअल नाहीये, कारण की ती एक परफेक्ट वर्ल्डची एक संकल्पना आहे. सो सरियल किंवा ड्रीम लाईक मध्ये काय होतं, तर सरियल मध्ये हे जे सर आहे, हे जे सर नावाचा प्रिफिक्स आहे, सर मीन्स अबाव आणि रिअल मीन्स खरं. सो समथिंग विच इज अबाव रिअल, सो सरियल मीन्स स्ट्रेंज, सरियल मीन्स स्ट्रेंज. आणि दुसरी गोष्ट, हा जो सरियल आहे, हा सरियल वर्ड तुम्ही पॉझिटिव्ह पण युज करू शकता, निगेटिव्ह पण युज करू शकता. सो थोडक्यात यामध्ये ही सिमिलॅरिटी आहे मित्रांनो. आता जे मी म्हणतो, माझी सिरीज आहे याच्यावरती, युट्यूब वरती माझी सिरीज आहे वर्ड पॉवर मेड इझी, प्रिफिक्स सफिक्स रूट वर्ड, राईट? सो किती सोपं आहे बघा शब्दांची ओळख वाढवत जाणं. हा जो वर्ड आहे सर रिअल, सो हा जो प्रिफिक्स आहे ना सर, या सरचं मिनिंग आहे अबाउट. सो जेव्हा तुम्ही म्हणता सरफीट, जेव्हा तुम्ही म्हणता सरफीट, जेव्हा तुम्ही म्हणता सरेंडर,
आहे ना. सो हे जे सर आहे ते अबाव आहे. सो सरफिट मध्ये तुम्ही म्हणता समथिंग यु नो विच इज अबाव व्हॉट इज नीडेड, है ना. सो सर रेंडर, रेंडर म्हणजे देणे, रेंडर इज देणे. ओके, देणे कोणाला देणे, वन हु इज अबाव. सो असं जे म्हणतात ना की देवाला शरण जा, सरेंडर, है ना, सरेंडर करा तुम्ही. सो रेंडर करा त्याला, त्या देवाला द्या तुम्ही काय, तर तुमचं सगळं काही. सो समथिंग हु इज अबाव यू हॅव टू रेंडर. सो सरेंडर, है ना. सो आता युद्धामध्ये पण तुम्ही जेव्हा सरेंडर करता तेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेलं सगळं रेंडर करता कोणाला, जो तुमच्या वर आहे पॉवर मध्ये, राईट. सो इतकं सोपं होत जातं बघा प्रिफिक्स सफिक्स रूट वरून, राईट. सो पुढे आपण बघूया. लेट्स गो बॅक टू वेअर वी स्टार्टेड. ओके, सो नाव वी आर हिअर. ओके, हू ऑन द प्लॅनेट हॅजंट थॉट. ओके, हे झालं. ओके, इट मे बी अ युटोपियन और सरियल. सो आपण म्हणतोय की तुम्हाला वाटेल युटोपियन किंवा सरियल, बट एव्हरीवन हॅज हिज आयडिया ऑफ अ हॅपी वर्ल्ड. आता आपण म्हणतोय हॅपीनेस, नंतर जॉय अँड ब्लिसफुलनेस, सगळे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे जे वेगवेगळे शब्द असतात की मनाची अवस्था, हा पण एक ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, राईट. सो आर सम इंटर रिलेटेड, एकमेकांशी कनेक्टेड आहेत. स्टेट्स ऑफ बिईंग, अस्तित्वाच्या अशा या अवस्था आहेत. एव्हरीवन कोवेट्स, इथे कोवेट्स नंतर फॉर नको, हे चुकलंय. हे फ्रेझल वर्ब असा नाहीये, कोवेट नंतर काही प्रेपोजिशन येत नाही. सो एव्हरीवन कोवेट्स, फॉर नाही, एव्हरीवन कोवेट्स. बघा, कोवेट म्हणजे डिझायर. तुम्ही जे काही कोवेट करता, ओके, तुम्ही जे काही कोवेट करता म्हणजे तुम्ही जे काही डिझायर करता. तुम्ही जर का सायलेन्स ऑफ द लॅम्प्स नावाची जी एक ट्रिलॉजी आली होती, सायलेन्स ऑफ द लॅम्प्स होती, हॅनिबल लेक्टर होती, राईट. सो अशी एक ट्रिलॉजी आली होती. त्याच्यामध्ये सर अँथनी हॉपकिन्सचा एक डायलॉग होता, व्हॉट यू कोवेट इज व्हॉट यू सी. तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्ही बघत जाता, ते तुम्हाला दिसत जातं, असा काहीसा तो डायलॉग होता, राईट. सो कवेट, सो एव्हरीवन कोवेट्स अँड राईटली सो, ते योग्यच आहे. आपण म्हणतोय राईटली सो, हे एक्सप्रेशन म्हणजे आपण म्हणतोय की ते योग्य आहे. मोस्ट ऑफ अस टू, आमच्यापैकी बहुतेक लोकांना सुद्धा हॅव सम आयडिया ऑफ अ वर्ल्ड वेअर देअर वुड बी नो वॉर. बहुतेकांची ही इच्छा असते की नो वॉर, नो कॉन्फ्लिक्ट, संघर्ष नको, वॉर नको, नो टेरर, दहशत नको, नो क्राईम, गुन्हा नको, अपराध नको, नो सेल्फिशनेस, स्वार्थ नको. Then we have next, which is beset by the nations. आता पुढे आपल्याकडे आहे नेक्स्ट. सो एक सेकंड, जस्ट 1 सेकंड. ओके, येस, सेल्फिशनेस, फाईन. ओके, beset, येस. सो वी हॅव दिस पार्ट. बिसेट बाय म्हणजे ग्रस्त असणं. बिसेट बाय हा जो फ्रेज आहे याचं मिनिंग आहे ग्रस्त असणे, म्हणजे सध्या आपलं जग कसं ग्रस्त झालेलं आहे. सो बिसेट बाय याला अजून काय बरं आपल्याला सिनॉनिम्स म्हणता येतील. प्लेग्ड बाय, है ना, प्लाग्ड बाय, किंवा आपण म्हणू शकतो अफ्लिक्टेड बाय, टॉर्मेंटेड बाय, कितीतरी याला सिनॉनिम्स आहेत, राईट. टॉर्मेंटेड बाय त्रस्त आहे, अँग्विश्ड बाय दुःखी आहे, राईट, अफ्लिक्टेड बाय. ओके, सो बिसेट बाय. द नेशन्स इन बॅटल, है ना, खूप नेशन्स आज, खूप राष्ट्र युद्ध करतायत. स्टेट्स इन फ्रिक्शन, राज्य आज एकमेकांशी घर्षण त्यांचं होत आहे, राईट, कॉन्फ्लिक्ट होत आहे. फॅक्शन्स म्हणजे सोसायटी मधला एक पार्ट. फॅक्शन्स इन कंटेन्शन, कंटेन्शन इज अन ऍबस्ट्रॅक्ट नाउन, याचा हे काय आहे तर कंटेंट. सो कंटेंट म्हणजे काय, स्पर्धा, राईट. अँड इंडिव्हिज्युअल्स इन स्कर्मिश, स्कर्मिश म्हणजे काय तर स्किर्मिश किंवा स्कर्मिश, की ज्यांच्यामध्ये बॅटल्स होत आहेत, चकमकी होत आहेत, भांडणं होत आहेत, राईट. सो द होल वर्ल्ड इज गोइंग थ्रू अ टर्मॉइल. आपण म्हणतोय की आपण हे जस्ट एक सांगतोय की बाबा ही अशी आजच्या जगाची अवस्था आहे. द होल वर्ल्ड इज गोइंग थ्रू अ टर्मॉइल, दुःख, अफ्लिक्शन, एजिटेशन, राईट. त्यानंतर आपण आता पुढे आपण एलॅबोरेट करणार आहे. माय आयडिया ऑफ अ वर्ल्ड इज दॅट ऑफ अ वसुधैव कुटुंबकम, है ना. वसुधैव कुटुंबकम ही जी एक फ्रेज आहे आपल्याकडे, आपण जी दिलेली आहे, है ना, आपल्या देशाने, आपल्या संस्कृतीने दिलेली आहे, राईट. वसुधैव कुटुंबकम.
विच ट्रान्सलेट्स टू द वर्ल्ड इज वन फॅमिली. सगळं जग हे एक फॅमिली आहे. म्हणजे you are just telling your leader that you are a candidate who has thoroughly read. कारण की तुम्हाला एमपीएससी यूपीएससी मध्ये खूप वाचावं लागतं, राईट? सो यू नो द थिंग्स. दिस ॲफोरिझम जसं की ॲफोरिझम या शब्दाला आहे ना अनेक वर्ड आहेत. ॲफोरिझम म्हणजे जसं आपण म्हणतो की एक छोटस असं काहीतरी एक प्रॉव्हर्ब असते, एक प्रॉव्हर्ब असते किंवा एक सुवचन असतं, सुविचार असतो किंवा एक वाईज सेईंग असतं किंवा एक ऍडेज असतं किंवा एक एपिग्राम असतं, राईट? सो देर आर सो मेनी याला सिनोनिम्स खूप आहेत. वाईज सेईंग, एपिग्राम, ऍडेज, मेनी 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 सिनोनिम्स. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. त्यानंतर आपण म्हणतोय रेलिव्हन्स इन टुडेज वर्ल्ड ड्रिव्हन बाय सेल्फिशनेस. आपण बघूया सेंटेन्स मागे कुठे संपलं. हा, ओके. द वर्ल्ड इज वन फॅमिली. दिस ॲफोरिझम फ्रॉम द उपनिषद. मित्रांनो, हे उपनिषद, सॉरी मित्रांनो, हे उपनिषद, वेट, हा, हे उपनिषदांमधलं हे एक हे सुवचन आहे, सुविचार आहे, हे एक एक फ्रेज आहे ही. सो दिस ॲफोरिझम फ्रॉम द उपनिषद हॅज हॅज रिलिव्हन्स. ही जी उपनिषद इतके हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेली, त्यांचा रिलिव्हन्स आहे टुडेज वर्ल्ड, आजच्या जीवनात सुद्धा ती रिलिव्हंट आहेत. आजचं वर्ल्ड कसं आहे? ड्रिव्हन बाय सेल्फिशनेस. स्वार्थाने जग आज प्रेरित आहे. अँबिशन्स, महत्वाकांक्षांनी प्रेरित आहे. अँड पॉवर, या गोष्टींनी प्रेरित आहे. आय ड्रीम ऑफ अ वर्ल्ड वेअर द फर्स्ट अँड द फॉरमोस्ट प्रायोरिटी वुड बी. आता वुड बी म्हणतोय आपण, म्हणजे थोडक्यात आपली डिझायर आहे, आपली विश आहे, अशा अर्थाने म्हणून वुड बी आपण वापरतोय. वुड बी ह्युमॅनिटी, है ना? ओके. एव्हरीवन वुड बी इक्वल, राईट? नो वॉरिंग फ्रॅक्शन्स. जे काही फ्रॅक्शन्स आहेत, भाग पडलेले आहेत सोसायटीचे, ते एकमेकांमध्ये लढतायत. सो नो वरिंग फ्रॅक्शन्स अँड नो इंडिव्हिज्युअल्स ऍट लॉगर हेड्स. लॉगर हेड्स म्हणजे भांडण, है ना? ही पण खूप कॉमन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये येते ही एक फ्रेज किंवा हा वर्ड. एव्हरीवन वुड स्ट्राईव्ह फॉर. प्रत्येक जण प्रयत्न करेल कशासाठी? फॉर द वर्ल्ड ऑफ हार्मोनियस, है ना? एक खूप संगीतामध्ये जशी हार्मोनी असते, बंधुत्व असतं, प्रेम असतं. हार्मोनियस ब्रेथरेन, बंधुत्व इन युनिटी, एक एक असतील, एकत्वासाठी, एकत्व असलेली ब्रेथरेन, एकत्व असलेली बंधुता आणि जी हार्मोनियस असते. ओके, नेक्स्ट, लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट, विच इज माय आयडिया ऑफ अ हॅपी वर्ल्ड हॅज द बेसिक नेसेसिटीज ऑफ एव्हरीवन फुलफिल्ड. ओके, नाउ वी से दॅट हॅपी वर्ल्ड इज वेअर नोबडी वुड बी अंडर प्रिव्हिलेज, है ना? कोणी अंडर प्रिव्हिलेज नाही राहणार. सो बेसिक नेसेसिटीज ऑफ एव्हरीवन फुलफिल्ड. सच अ हॅपी वर्ल्ड वुड बी अ कंड्युसिव्ह प्लेस. कंड्युसिव्ह म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला जे चालना देतं, एखाद्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी जे मदत करतं, दॅट इज कंड्युसिव्ह. सो कंड्युसिव्ह प्लेस, अ मिलियू म्हणजे असं वातावरण. सो मिलियू कॅन बी कंड्युसिव्ह. सो असं वातावरण की जे कंड्युसिव्ह असेल, चालना देईल. अ मिलियू फॉर एव्हरीवन टू रिसीव्ह व्हॉट ही नीड्स, नॉट व्हॉट ही वॉन्ट्स, है ना? ज्याची गरज आहे ते प्रत्येकाला मिळेल, जे हवंय ते मिळेलच असं काही नाही. बिसाइड्स म्हणजे इन ऍडिशन टू द नीड फॉर सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, म्हणजे जगण्यासाठीची जी एक इन्स्टिंक्ट निसर्गाने दिलेली आहे, ती सॅटिस्फाय होण्यासाठी द हॅपी वर्ल्ड दॅट आय ड्रीम वुड हॅव फ्री एज्युकेशन फॉर ऑल. शिक्षण सर्वांना फ्री असावं, राईट? नेक्स्ट पार्ट, लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट पार्ट. देन वी हॅव इन माय व्हिज्युअलायझेशन ऑफ अ हॅपी वर्ल्ड. ओके, आता आपण म्हणतोय की आपण त्यांना सांगतोय की माझं जे व्हिज्युअलायझेशन आहे, जे हॅपी वर्ल्ड माझी आयडिया आहे, त्यामध्ये मी बघतोय की एज्युकेशन सायन्स मीन्स विदाउट एज्युकेशन, विदाउट मोरल व्हॅल्यूज वुडंट एक्झिस्ट. बघा मित्रांनो, युपीएससी मध्ये हा एसेचा टॉपिक होता ना, एज्युकेशन विदाउट व्हॅल्यूज, ॲज इम्पॉर्टंट ॲज इट मे सीम, is produces more evils, right? So त्या याच्याने आपण, त्या अनुषंगाने आपण हे यामध्ये इन्क्लूड केलंय. एज्युकेशन, सायन्स, मोरल व्हॅल्यूज वुडंट एक्झिस्ट. एव्हरीवन वुड
फ्रीली गिव्ह व्हॉट ही हॅज फ्रीली रिसिव्ड. प्रत्येक जण त्याला जे मिळालं आहे ते कोणाला तरी देईल, राईट. सो याच्यामध्ये ना जसं की आपण काय म्हणतोय की समाधान या अनुषंगाने आपण हे बोलतोय, राईट. सो मित्रांनो बघा कसं आपण कसं एक चांगला इम्प्रेसिव्ह आणि लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो, राईट. सो आपण आता हे पण करतोय की जे युपीएससी मध्ये आलेले टॉपिक्स होते ना त्याचं पण आपण जर का बघितलं तर लिंक आपल्याला या टॉपिक मध्ये एस्टॅब्लिश करता येते. सो इथे जे समाधान आहे, गिव्हिंग व्हॉट यू हॅव फ्रीली रिसिव्ड. सो एक जे होतं ना, कंटेनमेंट इज नॅचरल वेल्थ अँड लक्झरी इज आर्टिफिशियल पॉवर्टी. हा एक युपीएससी मधला एसे होता बघा. सो द हॅपी वर्ल्ड वुड बी लाईक अ कॉस्मिक रिले रेस. मित्रांनो बघा तुम्ही कसं छान एक्सप्रेस करू शकता बघा, है ना. एखादा पॉइंट असेल तुमच्याकडे जर शब्दसंग्रह असेल आणि तुमच्याकडे सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, तुम्ही चांगलं प्रॅक्टिस केलेली असेल, तर तुम्ही बघा काहीतरी असं एक रायटर म्हणून स्वतःला तिथे एस्टॅब्लिश करू शकता. कॉस्मिक म्हणजे काय, पूर्ण सगळ्या जगभर, है ना, पूर्ण जगभर कॉस्मॉस मध्ये. रिले रेस म्हणजे काय, रिले रेस म्हणजे आपण तो बघतो ना, एक जो रनर असतो तो येतो आणि तो त्याच्याकडे ते देतो, तो पुढे घेऊन जातो. सो अशा अर्थी आपण याला प्रोजेक्ट करतोय की हॅपी वर्ल्ड असं असेल की कॉस्मिक रिले रेस वेअर एव्हरीवन सॉरी वुड ऍक्ट ऍज द पॅराडॉक्स. मित्रांनो असा एक पॅराडॉक्स आहे, असा एक विरोधाभास आहे. विरोधाभास असा आहे की दिल्याने वाढत जातं, है ना. जसं आपण म्हणतो की आपल्याला जे काही समजा जे काही आपल्याला माहिती आहे आपण ते कोणाला तरी सांगितलं, आपल्याकडे जे काही नॉलेज आहे आपण ते कोणाला तरी दिलं तर आपलं ते वाढत जातं. सो हा जो विरोधाभास आहे या कॉस्मिक रिले रेस मध्ये, या जगामध्ये हा विरोधाभास एकदम व्यवस्थितपणे लोक समजतील आणि त्याप्रमाणे त्यांचं हे असेल. इफ यू गिव्ह इट मोर, म्हणजे तुम्हाला जे मिळालंय ते तुम्ही जास्तीत जास्त दिलं तर यू विल गेट इट मोर, तुम्हाला जास्तीत जास्त मिळत जाईल. या उक्तीप्रमाणे लोक हॅपी वर्ल्ड मध्ये काम करतील. सो त्यानंतर नेक्स्ट ओके नेक्स्ट इज वेट एज्युकेशन फॉर ऑल. If you give it, okay, then we have in my visualization, okay, हे झालं. Then selfless service to others, right. Selfless service to others, निस्वार्थी, है ना, निस्वार्थी, इतरांची निस्वार्थी मदत, राईट. सेल्फलेस सर्व्हिस टू अदर्स विल बी ऑन द फोरफ्रंट, है ना, ते सगळ्यात पुढे असेल इन द हॅपी वर्ल्ड विच आय हॅव अन आयडिया ऑफ. त्यानंतर इन द हॅपी वर्ल्ड दॅट आय एनविजन इज ज्याचं विजन मी करतोय. सेरेनिटी म्हणजे काय तर प्रसन्नता. सो सेरेनिटी इज प्रसन्नता. सेरेनिटी विल प्रिसीड म्हणजे काय, पहिलं येणं. सेरेनिटी ही पर्सनल वैयक्तिक महत्वाकांक्षेच्या आधी येईल, याला लोक प्रायोरिटी देतील याच्यापेक्षा. पीपल विल रिजॉईस, इतरांच्या आनंदामध्ये लोक, यशामध्ये लोक आनंद मानतील. दे वोंट गेट जेलस ऑफ अदर्स, दुसऱ्यांविषयी ईर्ष्या बाळगणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट, हेल्थ केअर वुड बी अफोर्डेबल टू एव्हरीवन. प्रत्येकाला हेल्थ केअर ही म्हणजे जी आपण म्हणतो वैद्यकीय सेवा वुड बी अफोर्डेबल टू एव्हरीवन, राईट. सॅनिटेशन वुड बी कन्सिडर्ड इम्परेटिव्ह, सर्वात महत्वाचं समजलं जाईल, है ना, सॅनिटेशन. अँड एव्हरीवन वुड गेट क्लीनर सराउंडिंग, प्रत्येकाला जे सराउंडिंग आहेत ते स्वच्छ सराउंडिंग, आपला परिसर मिळेल. आय हॅव अन आयडिया ऑफ अ हॅपी वर्ल्ड वेअर हॅपीनेस क्वोशंट, जसं आपण म्हणतोय की आपण आता याला एंड करतोय एक याच्यानी की हॅपीनेस क्वोशंट, जसं इमोशनल क्वोशंट, इंटेलिजन्स क्वोशंट असतो तसं हॅपीनेस क्वोशंट, कारण आपलं टायटल ते आहे. सो आय हॅव अन आयडिया ऑफ अ हॅपी वर्ल्ड वेअर हॅपीनेस क्वोशंट वुड बी प्रायोरिटाइज्ड ओव्हर इंटेलिजन्स क्वोशंट, राईट. सो अशा पद्धतीने आपण हा एक एसे वी हॅव रिटन. सो माझा ओके येस सॉरी, अजून एक लास्ट आहे कन्क्लुडिंग पार्ट, स्लाइड असल्यामुळे मला हे नाही. सो कन्क्लुजन मध्ये हाऊ मच मनी हॅव यू अर्न, हा जो प्रश्न आपल्या सोसायटीमध्ये असा असतं की जितका जास्त पैसा तितका जास्त प्रेस्टिज. सो हॅपी वर्ल्ड मध्ये हाऊ मच मनी हॅव यू अर्न वोंट बी मच सिग्निफिकंट, ते इतकं महत्वाचं नसेल. बट हाऊ मेनी पीपल हॅव यू हेल्प सेल्फलेसली, ओके, निस्वार्थीपणे किती लोकांना मदत केली ते महत्वाचं ठरेल, वुड मॅटर. अँथ्रोपोसेंट्रिक, अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे काय तर हा वर्ड आहे अँथ्रोपोज आणि सेंट्रिक. सेंट्रिक म्हणजे केंद्रित. सो
सेंट्रिक म्हणजे केंद्रित. सो मानव केंद्रित आपण असं बघतो की सगळं जे निसर्ग आहे तर आपण म्हणतो की मानव केंद्रित आहे, म्हणजे आपण म्हणतो की मानवच केंद्रस्थानी आहे आणि आपण निसर्गाची पूर्ण नासधूस करत चाललोय. सो तसं नाहीये, अँथ्रोपोसेंट्रिक नाहीये, राईट. निसर्ग हा अँथ्रोपोसेंट्रिक नाहीये, पण माणसाला असं वाटतं. सो अँथ्रोपोसेंट्रिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ द एक्झिस्टन्स वुड बी डिनाइड. तसं अँथ्रोपोसेंट्रिक दृष्टिकोनातून आपण निसर्गाकडे, एक्झिस्टन्सकडे पाहणार नाही. अँड इकोसिस्टम कॉन्झर्वेशन वुड बी द मेन कन्सर्न, राईट. अशा पद्धतीने आपण हा 400 वर्ड्स एसे मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून शो केला. सो माय एफर्ट इन दिस इज टू एनेबल यू टू कम आउट ऑफ दॅट फिअर, राईट. फिअरचं आपण म्हणतो ना की फिअर हे ऍक्च्युली इमॅजिनरी असतं आणि ते ट्रू नसतं फिअर. त्या फिअर मधनं बाहेर पडणं किती सोपं आहे हे तुम्हाला आय जस्ट वॉन्ट टू डेमॉन्स्ट्रेट, राईट. सो कीप लर्निंग, कीप वॉचिंग द व्हिडिओज. शब्दांच्या किंवा तुम्हाला जे जे काही यु नो समथिंग विच यू फील दॅट you need more clarity on, keep writing it in the comments, and keep working hard, because there is no excuse to effort, right? So till then, next time आपण आणखी एक एसे घेऊन डिस्कस करूया. तोपर्यंत स्टे सेफ, टेक केअर, अँड ऑल द बेस्ट. थँक्स.